तुम्हाला कम्फर्टेबल आहे अशा ठिकाणी बसा. रिलॅक्स्ड मध्ये अंग सैल सोडा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. जितका खोलवर घेता येईल, पोटापर्यंत पोचेल असं पाहायचंय आणि तितकाच हळूवार तो बाहेर सोडायचा आहे. आता 5 वेळेला नाकाने दीर्घ श्वास घ्यायचा आणि तोंडावाटे हळूहळू बाहेर सोडायचा आहे. 5 वेळेला करा. सहज पोटामध्ये श्वास घ्या आणि तितकाच सहज तोंडावाटे बाहेर सोडा. असं 5 वेळेला करा. जितका श्वास तोंडावाटे बाहेर पडेल तसतशी शरीराच्या आत असणारी नकारात्मकता, ताण, तणाव बाहेर पडत आहे. स्वतःला पांढऱ्या रंगाच्या पारदर्शी बॉलमध्ये पहा. हे तुमचे दिव्य शक्तीचे सुरक्षा कवच आहे. तुम्ही व हा बॉल पांढऱ्या प्रकाशाने भरला आहे असे पहा. त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण पहा. प्रार्थना करा, हे चेतना शक्ती, या ध्यानामध्ये, हीलिंग प्रोसेसमध्ये मी सर्व स्तरावर सुरक्षित राहत आहे. हे सुरक्षा कवच तुम्ही मला प्रदान करत आहात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे पहा. तुमचे संपूर्ण शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. मूलाधार चक्रातून, जिथे आपले माकड हाड आहे, तिथून खाली खोलवर हे पांढरे प्रकाश किरण धरणी मातेमध्ये जात आहेत बघा. जशी झाडांची मुळे जातात, अगदी खोलवर.
आता अशी कल्पना करा, तुम्ही समुद्र किनारी छान बीचवर बसलेले आहात. तुम्हाला जो आवडतो तो बीच. पण तुम्ही अशा ठिकाणी बसला आहात, की समुद्राची लाट जेव्हा येईल, तेव्हा तुमच्या डोक्यावरून पायापर्यंत तुम्हाला भिजवेल आणि आतमध्ये जाईल. तुम्ही समुद्रकिनारीच राहणार आहात, पण समुद्राची लाट येऊन तुमचं अंग भिजवू शकणार नाही. कल्पना करा, तुम्ही तिथे बसलेले आहात. छान शीतल असं वातावरण. लाटांचा मस्त आवाज. वाऱ्याचा आवाज. त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. समुद्राची लाट तुमच्या पायापर्यंत येऊन पोचत आहे. तुमच्या पायाला स्पर्श करून मागे जात आहे. हळूहळू त्या लाटेचा वेग वाढला आहे. व तुमचे सर्व पाय त्याच्यामध्ये भिजत आहे. जांघेपासून ते पावलापर्यंत तुम्ही मांडी घालून बसला आहात. तो सर्व भाग ह्या लाटेमध्ये भिजत आहे. प्रार्थना करा, हे समुद्र देवता, माझ्या कमरेपासून पायापर्यंतचा जो भाग आहे त्याचं तू हिलिंग कर, क्लिन्झिंग कर, डिटॉक्सिफिकेशन कर. तिथे ज्या ज्या लोअर एनर्जीज आहेत त्या सर्व तू तुझ्या पाण्याबरोबर तुझ्यामध्ये सामावून घे व माझ्या पायांचं शुद्धीकरण कर. जसजसा तुमचा हा भाग समुद्राच्या पाण्याने भरत आहे, ओलाचिंब होत आहे. प्रत्येक लाट तुमच्या कमरेपर्यंत येत आहे. पायापर्यंतच तुमचं अंग भरत आहे. तुमच्या या भागाचं सुंदर डिटॉक्सिफिकेशन होत आहे. तुमच्या शरीरातील पृथ्वी तत्व संतुलित होत आहे. ते पाणी फक्त बाहेरूनच तुमचं शरीर भिजवत नाहीये, आतूनही तुमचं शरीर त्याने भरून जात आहे. भांड कसं पाण्याने भरेल, अगदी तसा तो शरीराचा भाग समुद्राच्या पाण्याने भरत आहे आणि परत ते सगळं पाणी तुमच्यातील नकारात्मकता घेऊन समुद्रामध्ये मिसळत आहे. आता या पाण्याचे लाटेचा वेग थोडा वाढला आहे. तर तुमच्या छातीखाली जो पोटाचा भाग आहे, त्या पोटापासून खालपर्यंत तुमचं शरीर ते भिजवत आहे. हे होत असताना तुम्हाला कल्पनेतच झोपावंसं वाटत असेल तर तुम्ही झोपू शकता. पोटापासून ते पायापर्यंत
संपूर्ण भाग समुद्राच्या पाण्याने भरून जात आहे. समुद्राचं पाणी तुमच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करत आहे. ज्या ज्या अनावश्यक ऊर्जा, शक्ती, ज्या ज्या स्वरूपातील नकारात्मकता इथे आहे, ती सर्व त्याच्याबरोबर घेऊन जात आहे. तुमच्या पोटाचे सर्व विकार दूर होत आहे. लोअर बॅक, पाठीचा खालचा भाग, त्याचं दुखणं दूर होत आहे. भूतकाळातून घेऊन आलेल्या नकारात्मकता समुद्रामध्ये विलीन होत आहे. तुमचे अग्नितत्व, जलतत्व संतुलित होत आहे. समुद्राच्या लाटांचा हा सुंदर अनुभव घ्या. शुद्ध होणाऱ्या शरीराचा सुंदर अनुभव घ्या. आता या लाटा तुमच्या गळ्यापर्यंत पोचल्या आहेत. तुमचा गळा, मान आणि छातीचा संपूर्ण भाग व दोन्ही हात ह्या समुद्राच्या पाण्याने भरून जात आहे. मानेपासून, गळ्यापासून खाली पायापर्यंत तुमचं संपूर्ण शरीर या समुद्राच्या पाण्याने भरून गेलं आहे. तुमच्या शरीरातील आकाश तत्व, वायू तत्व ते संतुलित करत आहे. प्रेमाचा अभाव भरून काढत आहे. अभिव्यक्ती संतुलित करत आहे. स्वतःला व्यक्त करण्याची भीती दूर करत आहे. खूप नॉलेज, ज्ञान तुमच्याजवळ आहे, पण त्याचा जणू तुम्हाला विसर पडलाय. त्यावरची जाळ्या जळमट दूर करत आहे. त्या ज्ञानाबद्दल तुम्हाला जागृत करत आहे. तुमची तुमच्याशी परत ओळख करून देत आहे. आता हे समुद्राचं पाणी तुमच्या डोक्यापर्यंत पोचत आहे. माथ्यावरून खाली पायापर्यंत ती लाट छान तुम्हाला भिजवून टाकत आहे आणि परत समुद्रात जात आहे. तुम्ही स्थिर आहात बीचवर, कारण आपलं ग्राउंडिंग झालेलं आहे. चेतना शक्ती आपल्याला स्थिर ठेवत आहे. ही पाण्याची लाट माथ्यापासून ते खालपर्यंत तुमचं संपूर्ण अंग भिजवून टाकत आहे. शीतल, आल्हाददायी लाट तुमचे केस, डोकं, डोक्याचा मागचा भाग, कान, कपाळ, डोळे, कान, नाक, तोंड सगळं ह्या पाण्याने पूर्ण भरत आहे खाली पायापर्यंत. संपूर्ण अंग या समुद्राच्या पाण्याने भिजून गेलं आहे, भरून गेलं आहे. ज्या ज्या नकारात्मकता आहे, नकारात्मक विचार आहे, नकारात्मक भावना आहे, त्या सर्व ह्या लाटांबरोबर धुवून निघून जात आहे. शुद्ध स्वच्छ असं शरीर आणि मन होत आहे.
सर्व बेचैनी, अशांती समुद्र स्वतः बरोबर घेऊन जात आहे. सुंदर, मंगलमय असं वातावरण आजूबाजूला आहे. प्रत्येक लाट तुमच्या माथ्यावरून पुढून मागून खालपर्यंत तुम्हाला संपूर्ण भिजवत आहे. अतिशय आनंदाने तुमच्यातील नकारात्मकता घेऊन ते समुद्रात रिटर्न परत जात आहे. तुमच्या शरीराचं, मनाचं जे शुद्धीकरण समुद्राने केलं आहे, त्याबद्दल त्या सागराचे आभार माना. आता हळूहळू त्या लाटा परत समुद्रात गेल्या आहेत आणि तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या शरीरावर केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे बघा. हे पांढरे तेजस्वी प्रकाश किरण तुमच्या माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे शरीरात घ्या. संपूर्ण शरीर ह्या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. आता छातीवर मध्यभागी लक्ष केंद्रित करा. इथून हा पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे. तुमची संपूर्ण ऑरा, तुमचे परिवारजन, तुमची रूम, तुमचं घर, तुमची इमारत, तुमची सोसायटी, तुमचा एरिया, पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत देश, जगभरातील सर्व देश, पृथ्वी, पृथ्वीचा गोल, संपूर्ण विश्व ब्रह्मांड ह्या पांढऱ्या प्रकाशाने भरून गेला आहे. त्यात सामावलेला आहे. सर्वत्र तेजोमय, मंगलमय वातावरण निर्माण झालेलं आहे. शुभता, शुद्ध वातावरण याचा अनुभव येत आहे. प्रार्थना करा, हे चेतना शक्ती, हे परमेश्वरा, मी तुम्हाला विनंती करते, जगभरामध्ये, भारत देशामध्ये, प्रत्येक ठिकाणी जी जी रोगराई आहे, महामारी आहे, कोविड-19, कोरोना व्हायरस ह्यामुळे निर्माण झालेली अस्थिर व रोगकारक परिस्थिती आहे, ती आता तुम्ही संपुष्टात आणा. तिचा विनाश करा. याकरता तुम्ही धावून या. तुम्ही मार्ग दाखवा. आमच्या चुकांमुळे झालेली ही निर्मिती आहे. आम्हाला क्षमा करा. पण आमच्यावर दया करा. तुमची कृपादृष्टी आम्हाला लाभत आहे. आणि आता बघा,
आकाशातून निळ्या रंगाचे तेजस्वी प्रकाश किरण खाली येत आहे व संपूर्ण ब्रह्मांड, पृथ्वीचा गोल, संपूर्ण जग, भारत देश, महाराष्ट्र राज्य, मुंबई शहर, पुणे जिल्हा, पुणे शहर, तुमचा एरिया, तुमचं घर, तुम्ही, तुमचे परिवारजन या तेजस्वी निळ्या रंगाने भरून गेला आहात. जसजसं निळ्या रंगाने सर्व गोष्टी भरत आहे, प्रत्येक ठिकाणी शांती, आरोग्य, स्वास्थ्य प्रस्थापित होत आहे. वरून येणाऱ्या निळ्या प्रकाशाबरोबर काही सोल्युशन, उपाय, मार्गदर्शन पण पृथ्वीवर पाठवलं जात आहे व ही पृथ्वी त्याने भरून जात आहे. संपूर्ण लक्ष आता भारत देशाच्या नकाशावर केंद्रित करा. इमॅजिन करा, कल्पना करा. हा छोटासा भारत देशाचा नकाशा समुद्राच्या बीचवर आहे व समुद्राच्या लाटा येत आहेत आणि वरपासून खालपर्यंत संपूर्ण नकाशा याने भरून टाकत आहे. जसजसा हा नकाशा समुद्राच्या पाण्याने भरत आहे तसतसे भारत देशाचे डिटॉक्सिफिकेशन होत आहे. भारताच्या चराचरात ही चेतना शक्ती पोचत आहे. जिथे जिथे असंतुलन आहे, रोगराई आहे, कोविड-19 कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली रोगदायी परिस्थिती आहे, त्या सगळ्याचं क्लिन्झिंग होत आहे, शुद्धीकरण होत आहे. संपूर्ण भारत देशातील शक्तीचे वृद्धीकरण करत आहे.
जसजशी भारताची एनर्जी लेवल वाढत आहे, तसतसा उत्साह, चैतन्य, आरोग्य, स्वास्थ्य भारत देशामध्ये प्रस्थापित होत आहे. समुद्राच्या प्रत्येक लाटेबरोबर भारताचे सुंदर डिटॉक्सिफिकेशन होत आहे. भारतातील सर्व अशांती, असुरक्षितता, बेचैनी, रोगराई त्या लाटा आपल्याबरोबर समुद्रात घेऊन जात आहेत. भारताच्या वरपासून खालपर्यंत संपूर्ण भागामध्ये सर्व दिशांना जिथे जिथे भारत देश पसरला आहे, या लाटा तिथे पोचत आहेत. स्वच्छ, शुद्ध, पवित्र भारत देश या शुद्धीकरणामुळे होत आहे. हळूहळू ह्या लाटांचा वेग कमी कमी होत ते आता पुन्हा समुद्रामध्ये विलीन झाले आहेत. समुद्राचे हे भारत देशाचे शुद्धीकरण केल्याबद्दल आभार माना. प्रार्थना करा, हे परमेश्वरा, आर्कॅन्जल मायकल, रफेल, सॅन्डलफोन, भारत देशाचे मूलाधार चक्र, पृथ्वी तत्व तुम्ही संतुलित करा. जेणेकरून भारत देशात जे अस्थिर वातावरण निर्माण झालेले आहे, गोंधळ, कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे कोरोना व्हायरस रोगराई निमित्ताने, ते संपुष्टात येत आहे. भारत देशात शांती, स्थैर्य, संपन्नता प्रस्थापित होत आहे. संपूर्ण भारत देश नकाशाच्या माध्यमातून पांढऱ्या रंगाने भरा. गुलाबी रंगाने भरा. सोनेरी रंगाने भरा. हिरव्या रंगाने भरा. आता लक्ष तुमच्या थर्ड आय, दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करा. इथे पांढऱ्या प्रकाशामध्ये बघा, सगळीकडे सुरक्षित वातावरण आहे. जनजीवन सुरळीत सुरू झालं आहे. तुम्ही, तुमच्या कुटुंबीय, तुमच्या भागातील लोक सर्वांची सर्व दिनचर्या सुरू झाली आहे. प्रत्येक जण जबाबदारीने वागत आहे. स्वतःची उत्तम काळजी घेत आहे. सुरक्षितता ठेवत आहे. सगळीकडे पवित्र मंगलमय वातावरण आहे. वरून सोनेरी रंगाचा पाऊस पडत आहे व ह्या सोनेरी रंगाने संपूर्ण पृथ्वी, ब्रह्मांड, जग, भारत देश, महाराष्ट्र राज्य
पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, तुमचा एरिया, तुमची सोसायटी, तुम्ही स्वतः, तुमचे घर, तुमचे परिवारजन, सर्व काही सोनेरी रंगाने भरून गेला आहे. सगळीकडे उत्साह, चैतन्य सळसळत आहे. शुद्ध, पवित्र, मंगलमय वातावरण आहे. श्रीकृष्णाची मुरली, त्याचा ध्वनी, त्याचे स्वर, त्याच्या लहरी सर्वत्र निर्माण होत आहे. सृष्टीत निर्माण झालेले हे असंतुलन दूर करत आहे व संतुलन प्रस्थापित करत आहे. सगळीकडचं हे आरोग्यदायी वातावरण, स्वास्थ्य, स्थैर्य, संपन्नता, सुबत्ता बघून तुमचंही मन आनंदाने भरून गेलंय. परमेश्वराप्रती, निसर्गाप्रती कृतज्ञ भाव, जबाबदारीची जाणीव याने तुमचं हृदय भरून गेलं आहे. प्रेम, शांती, आनंद, कृतज्ञता याच्या लहरी तुमच्या मनातून बाहेर पडून तुमची ऑरा, तुमचं घर, तुमचा एरिया, संपूर्ण भारत देश, जग, पृथ्वी, ब्रह्मांड सगळं सगळं ह्या लहरींनी व्यापून गेलं आहे. सगळ्यांच्या हृदयातून ह्या प्रेमाच्या, विश्वासाच्या, आनंदाच्या, शांतीच्या लहरी सर्वत्र पसरत आहे. ही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स, स्पंदन सारं काही संतुलित करत आहे. क्षणभर स्वतः त्याच्याबरोबर ह्या क्षणाचा हा आस्वाद घ्या. या आनंदी मनाने, शांत निश्चयी मनाने स्वतःच्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. धरणी मातेमध्ये खोलवर गेलेली जी मुळे आहेत ती आकुंचित करा. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. चेतनतेचा अनुभव घ्या. एक दीर्घ श्वास घे, हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा.
आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा.